अवकाळीचा मतदानात अडथळा पाहायला मिळतोय। रायगडच्या कर्जतमध्ये पाऊस झाल्यानं मतदान केंद्रावरील वीज गायब झालेली आहे। मतदानासाठी आलेल्या मतदारांची यामुळे पळापळ झाली, वीज गायब झाली, त्यामुळे मतदार केंद्रावर मतदान करण्याकरता अडचण निर्माण होते। कर्जतमधली ही दृश्य अवकाळीचा मतदानाला देखील फटका बसलेला आहे। कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर याचा फटका मतदान केंद्रावर बसला। मतदान केंद्रावरील वीजच गायब झाल्यानं मतदान करणं अनेकांना अवघड झालेलं आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य कर्जतमधली ही आपण पाहतो। वीज गायब झाल्यानं मतदार केंद्रावर मतदान करण्याकरता अडचणी येत आहेत, त्यामुळे अनेक जण हे अद्यापही रांगेत तिष्ठत आहेत। 5:12 झालेली आहेत। अवकाळीचा फटका बसल्यानं आता मतदानावर मात्र याचा परिणाम जाणवतो। रायगडच्या कर्जतमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। पावसामुळे मतदान केंद्रावरील वीज ही गायब झालेली आहे। पहिल्याच पावसामुळे बहुतांश ठिकाणी मुंबई आणि आसपासच्या उपनगरात आपण जर पाहिलं तर पाणी परिस्थिती पाहायला मिळते। पहिल्याच पावसात वीज गायब झालेली आहे। कर्जतमध्ये तर या सगळ्याचा परिणाम मतदानावर बसलेला आहे। मतदानावर हा सगळा परिणाम जाणवतोय। आज 4थ्या टप्प्यातलं मतदान होत आहे आणि मतदानावर मात्र टक्केवारी आता या सगळ्या परिस्थितीनंतर नेमकी काय समोर येते हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। कारण पहिल्या 3 टप्प्यात राज्यातलं जर मतदान पाहिलं तर टक्केवारी म्हणावी तितकी समाधानकारक नव्हती। त्यामुळे 4थ्या टप्प्यात खरं तर आशा होती टक्केवारी वाढेल, पण अगदी शेवटच्या क्षणी या ठिकाणी अवकाळीचा फटका बसल्यानं यावर आता पाणी फिरण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।